भारतीय संविधानाच्या 86व्या कलमाने भारताच्या राष्ट्रपतींना संसदेच्या दोन्ही सभागृहांसमोर संयुक्तपणे किंवा स्वतंत्रपणे अभिभाषण करण्याचा अधिकार दिलेला आहे. आणि जे 87वं कलम आहे त्याच्यानुसार लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक, प्रत्येक सार्वत्रिक निवडणुकीनंतरचं जे पहिलं सत्र असेल ते सत्र आणि प्रत्येक वर्षाचं पहिलं सत्र यावेळीसुद्धा दोन्ही सभागृहांना संयुक्तपणे अभिभाषण करण्याचा अधिकार भारतीय संविधानाने राष्ट्रपतींना दिलेला आहे. आणि या अशा अभिभाषणाच्या वेळी सभासदांना उपस्थित राहणं बंधनकारक करण्याची सुद्धा शक्ती राष्ट्रपतींना भारतीय संविधानाने दिलेली आहे. तर आता अलीकडे ज्या 18व्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि 4 जूनला त्याचा निकाल लागला, त्याच्यानंतर नवीन सरकार स्थापन झालं आणि ते सरकार स्थापन झाल्यानंतर 27 जून या दिवशी भारताच्या राष्ट्रपतींनी त्यांचं अभिभाषण संसदेच्या दोन्ही सभागृहांना उद्देशून केलेलं आहे. तर या अभिभाषणामध्ये राष्ट्रपतींनी कोणकोणते मुद्दे समोर ठेवले हे आपण आज पाहणार आहोत. कोणत्याही स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना आपल्याला राजकीय विषयांचाही अभ्यास करावा लागतो आणि चालू घडामोडींचाही अभ्यास करावा लागतो. आता बऱ्याच वेळा असं होतं की जे करंट अफेअर्स असतात किंवा चालू घडामोडी असतात याच्यामधले कुठले विषय महत्त्वाचे हे ओळखणं महत्त्वाचं असतं. कारण तुम्ही जर अभ्यास करायला लागलात आणि काही पुस्तकं आपण विचारात घेतली किंवा लोकांचे मतं विचारात घेतली तर शेकडो विषय समोर येतात, शेकडो हजारो विषय समोर येतात. जितकी वेगवेगळी पुस्तकं वाचतात त्या प्रत्येक पुस्तकात वेगळ्याच विषयांच्या संदर्भानं मांडलेलं असेल आणि मग आपल्याला त्याच्यातून आपल्या स्वतःच्या क्षमतेने काही महत्त्वाच्या गोष्टी कोणत्या देशासमोरच्या हे ओळखावं लागतं आणि त्या महत्त्वाच्या गोष्टींच्यावरती आपल्याला जास्त लक्ष केंद्रित करावं लागतं. आपण जर फाफट पसारा वाचत बसलो, ज्या गोष्टी खरोखर महत्त्वाच्या नाहीत समाजाच्या दृष्टीने किंवा देशाच्या दृष्टीने फार महत्त्वाच्या अशा गोष्टींना आपण जास्त वेटेज दिलं तर आपला अभ्यास जास्त करून सुद्धा स्पर्धा परीक्षांमध्ये कुठल्याही आपल्याला यश मिळणार नाही. तर त्यामुळं स्पर्धा परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांनी करंट अफेअर्सचा अभ्यास करताना कोणते मुद्दे महत्त्वाचे आहेत हे ओळखायला शिकलं पाहिजे. 100% आपण ओळखू शकणार नाही, परंतु आपल्यासाठी काही गोष्टी आपल्याकडे पर्याय आहेत की कुठल्या गोष्टी महत्त्वाच्या मानायच्या. म्हणजे आपण असा विचार करू शकतो की भारताचे राष्ट्रपती त्यांच्या अभिभाषणामध्ये कोणकोणत्या मुद्द्यांचा उल्लेख करतात, तर हे मुद्दे नक्कीच महत्त्वाचे असले पाहिजेत एवढा तरी आपण एक अंदाज करू शकतो. सर्वच मुद्दे त्या अभिभाषणामध्ये कव्हर होतील असं नाही, परंतु बरेचसे मुद्दे किंवा काही मुद्दे तरी त्याच्यातून कव्हर होऊ शकतात आणि मग त्या मुद्द्यांचा आपल्याला अभ्यास करता येऊ शकतो. तर त्यामुळं आज आपण राष्ट्रपतींचं जे अभिभाषण झालेलं आहे या अभिभाषणामध्ये राष्ट्रपतींनी कोणकोणते महत्त्वाचे मुद्दे विचारात घेतले किंवा कोणत्या मुद्द्यांचा त्यांनी उल्लेख केला हे फक्त आपण आज पाहणार आहोत. सगळ्यात पहिला मुद्दा जो त्यांनी राष्ट्रपतींनी त्यांच्या भाषणामध्ये सामील केला होता तो मुद्दा होता इंटरनॅशनल सोलर अलायन्स. इंटरनॅशनल सोलर अलायन्स हे काय आहे तर सौर ऊर्जेचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर करून विजेचा जो किंवा ऊर्जेचा जो तुटवडा आहे तो कसा भरून काढता येईल, प्रदूषण वगैरे न होता, फार खर्च न करता कशा पद्धतीने हे करता येईल. तर भारत आणि फ्रान्स या दोघांनी मिळून त्या दोघांच्या पुढाकारांनी हा विषय पुढे आणलेला आहे आणि आज जवळपास 120 देश या इंटरनॅशनल सोलर अलायन्समध्ये भारत आणि फ्रान्सच्या सोबत आहेत. तर हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणजे करंट अफेअर्सच्या संदर्भामध्ये राष्ट्रपतींच्या अभिभाषणामधला हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे की ज्याचा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करू इच्छिणाऱ्या लोकांनी चांगल्या पद्धतीने अभ्यास केला पाहिजे. जलवायू, खाद्य आणि सुपरखाद्य हे 3 आणखी महत्त्वाचे शब्द राष्ट्रपतींनी त्यांच्या अभिभाषणामध्ये वापरलेले आहेत. तर या संदर्भामध्ये आपल्याला हे केलं पाहिजे. म्हणजे प्रत्येक देशाचं एक जसं हवामान असतं त्याच पद्धतीने जलवायू म्हणून प्रत्येक देशाचं किंवा समाजाचं किंवा त्या एरियाचा निश्चित केलं जातं किंवा माहीत करून घेतलं जातं आणि त्याच्या आधारे आपल्याला पुढच्या काही अनेक डिसिजन्स घेता येतं. तर त्यामुळे जलवायू याचा तसं सुपरखाद्य, सुपर फूड ज्याला म्हणतात तर ते काय आहे त्याचा आपण अभ्यास केला पाहिजे. त्याच्यानंतर इंटरनॅशनल मिलेट्स डे वर्ष 2023मध्ये जगातल्या अनेक देशांनी इंटरनॅशनल मिलेट्स डे आणि योग दिवस
ह्या 2 दिवस साजरे केले याचा उल्लेख राष्ट्रपतींनी त्या भाषणामध्ये केलेला आहे. तर या 2 विषय काय आहे, इंटरनॅशनल मिलेट्स डे, तर त्याच्या अनुषंगाने किंवा योगा दिवस जो आहे तो कोणता दिवस आहे आणि त्याच्या अनुषंगाने काही जे त्याच्या संदर्भात येणाऱ्या ज्या गोष्टी आहेत तर त्यांचा जर विद्यार्थ्यांनी अभ्यास केला तर त्याचा फायदा होऊ शकतो. प्रदूषणमुक्त शहरे हा भारतीय नागरिकांचा एक महत्त्वाचा अधिकार आहे असं राष्ट्रपती म्हणालेले आहेत. तर त्या संदर्भात मग पोल्युशनची समस्या असेल, मग भारतामध्ये काय त्याची परिस्थिती आहे, कोणते शहरं जास्त प्रदूषित आहेत आणि मग प्रदूषणमुक्त शहर करण्याच्या दृष्टिकोनातून सरकार काय काय आता प्रयत्न करत आहे याची माहिती आपण केली पाहिजे, त्याचा अभ्यास आपण केला पाहिजे. त्याच्यानंतर डोमेस्टिक एव्हिएशन मार्केटचा उल्लेख राष्ट्रपतींनी केलेला. डोमेस्टिक एव्हिएशन मार्केट याच्यामध्ये त्यांनी असं माहिती दिलेली आहे सभागृहाला की एप्रिल 2014मध्ये भारतामध्ये 209 एअरलाईन रूट्स होते. एप्रिल 2014मध्ये 209 एअरलाईन रूट्स होते. आता 10 वर्षानंतर मात्र एप्रिल 2024च्या सुमारास 605 म्हणजे 209वरून 10 वर्षामध्ये 605 एअरलाईन रूट्स इथपर्यंत आपण प्रगती केलेली याची माहिती राष्ट्रपतींनी सभागृहाला दिलेली आहे. तर या अनुषंगानं सुद्धा आपण अधिक माहिती करून घेतली पाहिजे. त्याच्यानंतर 10 वर्षातलं आणखी जे सरकारची कामं आहेत सरकारने केलेली राष्ट्रपतींनी त्यांच्या भाषणामध्ये मेरी सरकार असा उल्लेख करत होते बऱ्याच ठिकाणी. म्हणजे भारतीय संविधानानुसार भारताचा कारभार हा कुणाच्या नावे चालतो तर राष्ट्रपतीच्या नावे चालतो. भारताचे घटनात्मक प्रमुख कोण आहेत तर राष्ट्रपती आहेत आणि त्यामुळं त्या ज्या भाषण करत होत्या त्या त्यांच्या स्वतःचं भाषण व्यक्ती म्हणून करत नव्हत्या तर सरकार म्हणून ते भाषण करत होते. सरकारचे प्रमुख म्हणून त्या भाषण करत होत्या आणि त्यामुळे मग माझे सरकार हे काम करत आहे किंवा माझं सरकार हे काम करणार आहे अशा पद्धतीने त्यांचे स्टेटमेंट्स त्या भाषणामध्ये ज्यांनी कोणी ऐकले असतील त्यांना ते ऐकायला मिळतं. ते म्हणतात की 10 वर्षामध्ये 21 सिटीमध्ये मेट्रो सर्व्हिस पोहोचलेली आहे असं ते म्हणतात. प्रधानमंत्री सडक योजनेचा त्यांनी उल्लेख केला. त्याच्यामध्ये 38,000 किलोमीटर नव्या सडका बनवल्या आणि मग नॅशनल हायवेज, एक्सप्रेस हायवेज यांच्या अनुषंगानं आम्ही काम करत आहोत याची माहिती त्यांनी दिलेली आहे. वंदे मेट्रोचा त्यांनी उल्लेख केलेला आहे. ग्रीन इरा, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट या मुद्द्यांचा त्यांनी उल्लेख केला आहे. तर हे प्रत्येक शब्द किंवा ह्या ज्या टर्म्स आहेत ना ह्या प्रत्येक टर्म्स महत्त्वाच्या आहेत आणि त्या टर्म्सच्या अनुषंगानं करंट अफेअर्सचा तुम्ही अभ्यास करताना किंवा भारतामध्ये सध्या काय चालू आहे याचा अभ्यास करताना ह्या टर्म्स घेऊन या टर्म्सच्या अनुषंगानं जे काही महत्त्वाचे घटना, घडामोडी, संकल्पना, विचार किंवा काही मग काय नियम असतील हे जे काही आपल्याला सापडेल त्या मुद्द्यांच्या अनुषंगानं महत्त्वाचं घडणारं तर त्या सगळ्या गोष्टींचा आपण अभ्यास केला पाहिजे आणि त्याचा फायदा करंट अफेअर्सच्या तयारीसाठी होणार आहे. त्याच्यानंतर बुलेट ट्रेनचा उल्लेख केलेला आहे राष्ट्रपतींनी. फिजिबिलिटी स्टडीज सुरू केलेल्या आहेत बुलेट ट्रेनच्या संदर्भात असं त्यांनी म्हटलेलं. भारतामध्ये बुलेट ट्रेन सुरू करण्याच्या संदर्भामध्ये फिजिबिलिटी स्टडीज सुरू करण्यात आले. मग आता बुलेट ट्रेनचा आपण अभ्यास केला पाहिजे. बुलेट ट्रेन्स कुठे कुठे आहेत, आता काय त्यांची परिस्थिती आहे, कशासाठी आपल्याला बुलेट ट्रेन्स हव्यात, ते कुठं सुरू होणार आहेत किंवा कितपत ते रूट्स तयार झालेले आहेत आणि फिजिबिलिटी स्टडी म्हणजे नेमकं काय याचा आपण अभ्यास केला पाहिजे, याची माहिती आपण मिळवली पाहिजे आणि त्या आपल्या करंट अफेअर्सच्या आपल्या अभ्यासामध्ये त्या बाबतीतलं नॉलेज आहे ते आपण ॲड केलं पाहिजे. त्याच्यानंतर इंटरनॅशनल वॉटरवेज आपण डेव्हलप करतो तर त्याचा उल्लेख त्यांनी केला. इंटरनॅशनल वॉटरवेज या राष्ट्रांना जोडणाऱ्या जे वॉटरवेज आहेत म्हणजे सडकेवरचा आणि रेल्वे लाईनवरचा ताण याच्यातून कमी होणार आहे किंवा एअरलाईन्सवरचा सुद्धा ताण त्याच्यात कमी होतं आणि वॉटरवेज हे इकॉनॉमिकली आपल्याला जास्त चांगल्या पद्धतीने परवडू शकतात. प्रवाहाचा वापर करून आपण हे करू शकतो आणि विशेषतः नॉर्थ ईस्ट स्टेट्सना याचा जास्त फायदा होणार आहे असा उल्लेख राष्ट्रपतींनी त्यांच्या अभिभाषणामध्ये केलेला आहे. त्याच्यानंतर आसाममध्ये 37,000 करोड रुपये खर्च करून एक सेमीकंडक्टर प्लांट उभा केला जातो तर त्याचा उल्लेख त्यांनी केलेला आहे. आणि भारतामध्ये आपण मेड इन इंडिया असा जो शब्दप्रयोग मध्यंतरी आला होता मेड इन इंडिया तर तशा त्या चिप्स भारतामध्ये बनवण्याचा प्रयत्न आपण सुरू केलेला. त्यासाठी 37,000 करोड रुपयांच्या खर्च करून आसाममध्ये एक सेमीकंडक्टर प्लांट उभा केला जातो तर त्याचा उल्लेख राष्ट्रपतींनी केलेला आहे. नारी शक्ती बंधन अधिनियमचा उल्लेख केलेला आहे. महिलांच्या कौशल्य आणि सन्मान वाढवण्याच्या संदर्भामध्ये लखपती दिदी हा एक उल्लेख केला. काय लखपती दिदी म्हणजे तर त्याचा आपण स्टडी केला पाहिजे, त्याची माहिती घेतली पाहिजे. मग
पाहिजे, मग काय ती स्कीम आहे, कशा पद्धतीनं आपण त्याचा लाभ मिळवून देतो आहे महिलांना, अशा गोष्टींचा आपण अभ्यास केला पाहिजे. ड्रोन पायलट ट्रेनिंग महिलांना देण्याचा प्रयत्न सरकारने सुरू केला आहे, ड्रोन पायलट म्हणून. तर त्याचा आपण अभ्यास केला पाहिजे. सुकन्या समृद्धी योजना आहे, बचत महिलांच्या बचत करण्याच्या संदर्भातून, तर त्याचा उल्लेख राष्ट्रपतींनी केलेला आहे. त्याच्यानंतर बिजली का बिल जे म्हणजे शून्य बिजली बिल, ₹0 खर्च म्हणजे खर्च येऊ नये याच्यासाठी काय स्कीम आहे गव्हर्नमेंटची, त्या चालू केल्यात. PM सूर्यघर याचा त्यांनी उल्लेख केला आहे आणि प्रत्येक परिवाराला 78,000 रुपयाची मदत केली जाते असं त्यांनी उल्लेख केला. ते खरोखरच किती लोकांना आत्तापर्यंत अशी मदत झाली आहे, कुठपर्यंत तो प्रोग्राम आलेला आहे, काय त्याच्यातले डिटेल्स आहेत, कोणाचे आपण ते इन्स्ट्रुमेंट्स वापरतो आहे, काय त्या इन्स्ट्रुमेंट्सचा खर्च आहे बसवण्याचा, खरोखरच गव्हर्नमेंटवर किती ताण पडतो आहे, किंवा त्याच्यामध्ये राज्यांचा काय रोल आहे, कुठल्या राज्याने याच्यात पुढाकार केला आहे. तर असं म्हणजे एक तुम्हाला समजा PM सूर्यघर म्हणजे PM सूर्यघरच्या अनुषंगाने जे काही इम्पॉर्टंट वाटणाऱ्या गोष्टी आहेत किंवा सरकारला समाजाला महत्त्वाच्या वाटणाऱ्या गोष्टी, तर त्यांची आपण माहिती घेतली तर तुमच्या या करंट अफेअर्सचा तयारी चांगली होईल. त्या दृष्टिकोनातून हे आपण राष्ट्रपतींच्या अभिभाषणाकडे बघतो. म्हणजे देशाच्या समोरचे महत्त्वाचे मुद्दे किंवा देशातल्या लोकांना किंवा देशाच्या लोकप्रतिनिधींना सांगण्यासारखे महत्त्वाचे कुठले मुद्दे राष्ट्रपतींना वाटले, म्हणजे राष्ट्रपती कार्यालयाला वाटले किंवा प्राईम मिनिस्टर कार्यालयाला वाटले, तर हे आपण लक्षात घेतलं तर मग देशासमोरचे महत्त्वाचे मुद्दे कोणते आहेत हे आपल्या बरंचसं लक्षामध्ये येऊ शकतं. त्याच्यानंतर प्रधानमंत्री जिज्ञासा केंद्र, सामाजिक न्याय आणि श्रमिक कल्याण यांचा उल्लेख त्यांनी केलेला आहे. सामाजिक सुरक्षा योजनांचं एकत्रीकरण केलं जात आहे असं ते म्हणतात. पहा, तसं सामाजिक सुरक्षा योजनांच्या बाबतीमध्ये भारत तसं पाहिलं तर जगातल्या प्रगत देशापेक्षा खूप मागे आहे. कारण इतर देश आहेत, अमेरिकेसारखे आहेत इतर देश, त्यांच्यामध्ये सामाजिक सुरक्षा योजना फार मोठ्या प्रमाणामध्ये राबवल्या जातात. म्हणजे विशेषतः एम्प्लॉयमेंटच्या संदर्भामध्ये असेल की बरं काही लोकांना जर एम्प्लॉयमेंट मिळत नसेल तर ज्यांना एम्प्लॉयमेंट मिळालं नाही त्यांच्यासाठी ज्यांना एम्प्लॉयमेंट मिळालेली आहे अशा लोकांच्या पगारातून काही पैसे वजा करून घेतले जातात किंवा बाजूला काढले जातात आणि मग ज्यांना एम्प्लॉयमेंट मिळाले नाही त्यांना ते पैसे त्या अनएम्प्लॉयमेंटच्या काळापुरते पुरवले जातात. नंतर अनएम्प्लॉईड लोकांना एम्प्लॉयमेंट मिळाले तर त्यांच्या पगारातून पुन्हा ते ज्यांना मिळाले नाही म्हणजे अशा प्रकारे सर्वांना त्याचा लाभ होतो. ज्या काळामध्ये लोकांना कामधंदा मिळतो, नोकऱ्या मिळतो त्याच्यामध्ये त्यांना वेतन मिळतं आणि ज्या काळात त्यांना मिळत नाही त्या काळामध्ये असं सामाजिक सुरक्षा योजनांच्या माध्यमातून मदत केली जाते. भारत या बाबतीत बराचसा मागे आहे, पण तरीसुद्धा ज्या काही थोड्याफार योजना आहेत भारतामध्ये त्यांचं एकत्रीकरण केलं जात आहे असा त्यांनी उल्लेख केलेला आहे. डॉक्टर आंबेडकरांचा उल्लेख त्यांनी केलेला आहे. निचले तबके की प्रगती म्हणजे समाजातला जो बहुजन समाज आहे की ज्याला प्रगतीच्या संधी काही प्रमाणामध्ये कमी मिळालेल्या आहेत इतिहास काळापासून आणि त्यांना आपण बरोबरीला आणण्याचा प्रयत्न करतो आहे. तर त्या दृष्टिकोनातून सरकार त्यांचा विचार करत आहे असं त्यांनी सांगितलं आहे. आणि निचले तबके की प्रगती यासोबतच महिलांची प्रगती यालासुद्धा डॉक्टर आंबेडकरांनी महत्त्व दिलं. मग त्याला जोडून येणारे जे मुद्दे असतील तर अशा गोष्टींचा आपण अभ्यास करत राहिलो तर तुमचा जो तुमच्याकडचा जो डेटा आहे, तुमच्याकडची जी इन्फॉर्मेशन आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये वाढत राहील आणि मग समोर येणाऱ्या प्रश्नांना तुम्ही चांगल्या पद्धतीने त्याचा सामना करू शकाल. प्राईम मिनिस्टर गरीब कल्याण योजना याचा त्यांनी उल्लेख केलेला आहे. साधारणतः 80 कोटी लोकांना कोरोना काळामध्ये मोफत अन्नधान्य आम्ही पुरवलं असा सरकारचा दावा आहे. तर त्या संदर्भामध्ये त्यांनी राष्ट्रपतींनी उल्लेख केलेला आहे. स्वच्छ भारत योजनेचा त्यांनी उल्लेख केला. महात्मा गांधींचा त्या संदर्भामध्ये त्यांनी वापर केलेला आहे. मग महात्मा गांधींचे काय होतं स्वच्छ भारताची संकल्पना आणि आज भारत काय, स्वच्छ भारत योजना कशा पद्धतीनं एम्प्लॉय केली जात आहे, अंमलबजावणी त्याची कशी केली जात आहे याचा आपण अभ्यास केला पाहिजे. आयुष्यमान भारत योजनेचा उल्लेख केलेला आहे. 55 कोटी भारतीयांना मुफ्त स्वास्थ्यसेवा दिली जात आहे आणि पुढच्या काळामध्ये प्रौढ लोकांना किंवा जे वृद्ध लोक आहेत यांचासुद्धा याच्यात समावेश करण्याचा सरकारचा विचार आहे. जनौषधी केंद्रांचा उल्लेख केलेला आहे. साधारणतः 25,000 जनौषधी केंद्रे भारतामध्ये सुरू करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. त्याच्यानंतर रिफॉर्म्सच्या संदर्भामध्ये राष्ट्रपतींनी उल्लेख केलेला आहे. 10 वर्षामध्ये अनेक प्रकारचे रिफॉर्म्स सरकार करत आहे आणि त्या रिफॉर्म्स म्हणजे त्या सुधारणांचा परिणामसुद्धा चांगला येत आहे असा दावा किंवा असा विचार राष्ट्रपतींनी मांडलेला आहे. त्याच्यामध्ये तशी माहिती त्यांनी दिलेली आहे. उदाहरणार्थ त्यांनी बँकिंग रिफॉर्म्सचा उल्लेख केलेला आहे.
2 वर्षापूर्वी देशामध्ये बँकिंग रिफॉर्म्स लागू करण्यात आले आणि त्यांचा फायदा आपल्याला मिळत आहे. NPA कमी होत आहे असा उल्लेख त्यांनी केलेला आहे. जर NPA कमी होतं म्हणजे NPA म्हणजे काय, तर त्याच आपण माहिती घेतली पाहिजे. नॉन परफॉर्मिंग ॲसेट्स असं म्हणतात. ते नॉन परफॉर्मिंग ॲसेट्स कमी होतात असा दावा त्यांनी केलेला आहे. मग ते नॉन परफॉर्मिंग ॲसेट्स म्हणजे काय, मग काय खरंच किती कमी झाली, आधी किती होते, आता किती आहेत, तर हे अशी सगळी माहिती आपण त्या मुद्द्यांच्या अनुषंगानं जोडून असणारी जे गोष्टी आहेत, स्वतःचं ज्ञान वाढवलं पाहिजे. म्हणजे नॉन परफॉर्मिंग ॲसेट असा शब्द आपल्या की आज आपण काय माहिती देऊ शकतो हे विद्यार्थ्यांनी चेक केलं पाहिजे आणि मग जास्तीत जास्त माहिती देता येईल आपल्याला किंवा जास्तीत जास्त माहिती असेल असा प्रयत्न करायला म्हणजे स्वैर अभ्यास करण्यापेक्षा पॉइंटेड अभ्यास थोडासा केला पाहिजे. महत्त्वाचे मुद्दे कोणते, मग त्या महत्त्वाच्या मुद्द्यांच्या अनुषंगानं येणारी माहिती केली पाहिजे. मग ती माहिती करून घेत असताना पुन्हा काही उपमुद्दे महत्त्वाचे समोर येतात. मग त्या उपमुद्द्यांच्या अनुषंगानं आणखी काही म्हणजे आपण जितकं याच्यात खोलात जाता येईल ते प्रत्येकाच्या कपॅसिटीनुसार त्यांनी त्याच्यात गेलं पाहिजे आणि मग त्याच्यातून ज्याची खरोखर चांगली तयारी होईल त्याला जास्त मोठ्या प्रमाणामध्ये यश मिळण्याची शक्यता आहे. डिजिटल इंडिया, डिजिटल पेमेंट्स याचा उल्लेख केलेला आहे. सैन्य दलामधल्या रिफॉर्म्सचा उल्लेख त्यांनी केलेला. मग आता सैन्य दलामध्ये कोणकोणते रिफॉर्म्स होत आहेत याचा आपण माहिती घेतली पाहिजे. 40 ऑर्डिनन्स फॅक्टरीज होतात देशामधल्या, तर त्या 40 ऑर्डिनन्स फॅक्टरीजला 7 वेगवेगळ्या महामंडळामध्ये आता एकत्रीकरण केलं आणि त्यांचं दे आर ऑर्गनाइज्ड त्यांना केलेलं आहे. सुव्यवस्थितपणा त्यांच्यामध्ये आणलेला आहे असं राष्ट्रपतींनी आपल्याला सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर ते म्हणतात की मोर दॅन 1 लाख करोड म्हणजे 1 लाख करोड रुपयापेक्षा अधिक इतकं आपण आता डिफेन्सच्या क्षेत्रातलं मॅन्युफॅक्चरिंग करतो. पूर्वी आपल्याकडे डिफेन्सचं मॅन्युफॅक्चरिंग फारसं होत नव्हतं. आपल्याला बऱ्याचशा गोष्टी काय हव्या असतील तर आपण बाहेरच्या देशामधून विकत घेत होतो संरक्षणाच्या संदर्भामध्ये लागणाऱ्या. आणि हे करण्यासाठी भारताचं जे चलन आहे हे मोठ्या प्रमाणामध्ये खर्च होतं त्याच्यातून. तर त्यामुळे ते भारतामध्येच जर आपण तयार केलं तर त्याचा खर्च आपल्याला कमी होऊ शकतो. इतरांच्यावरचं अवलंबित्व आपलं कमी होऊ शकतं आणि एम्प्लॉयमेंटसुद्धा आपली वाढू शकतो. म्हणजे अशी एकावर दुसरी गोष्ट, दुसऱ्यावर तिसरी गोष्ट अवलंबून असते. तर त्या पद्धतीनं भारत आपलं आत्तापर्यंतच्या आपल्या प्रवासामध्ये काय काय त्रुटी राहिलेल्या आहेत त्याचा अभ्यास करून त्या त्रुटी भरून काढण्याचा प्रयत्न प्रत्येक सरकार करत असतात आणि त्या अनुषंगानं मग त्या सरकारच्या वतीनं ती माहिती दिली जात असते. राष्ट्रपतीने अशी माहिती दिली की मागच्या 10 वर्षामध्ये डिफेन्स एक्सपोर्ट भारताचा मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला आहे आणि तो तर साधारणतः 21,000 करोड रुपयांच्यापर्यंत पोहोचला असं म्हणतात. 21,000 करोड रुपये इतकं आपलं डिफेन्स एक्सपोर्ट आता वाढलेलं आहे आणि हा साधारणतः मागच्या 10 वर्षामध्ये साधारणतः 18 पट वाढ झालेली आहे असं राष्ट्रपतीकडे. मग आता हे डिफेन्स एक्सपोर्ट हा एक मुद्दा घेऊन मग डिफेन्स एक्सपोर्टच्या अनुषंगानं काय पूर्वी होतं, आज काय परिस्थिती आहे, फ्युचरमध्ये काय होण्याची शक्यता आहे ही आपण माहिती काढली पाहिजे. UP आणि तामिळनाडूमध्ये डिफेन्स कॉरिडॉर्स तयार केले जातात अशी माहिती एक राष्ट्रपती दिली. मग आता UP आणि तामिळनाडूमध्ये तर UP आणि तामिळनाडूमध्येच काय केले जात आहेत, काय डिफेन्स कॉरिडॉर म्हणजे कधीपासून सुरू झालेलं आहे, ते कधीपर्यंत कंप्लीट होण्याची शक्यता आहे आणि काय त्याच्या अनुषंगाने आणखी महत्त्वाचे मुद्दे आहेत किंवा तर अशी आपण माहिती काढली पाहिजे. तर हे आपण केली तर आपली करंट अफेअर्सच्या संदर्भामधली माहिती किंवा जो स्टडी आहे तो थोडासा पॉइंटेड होणार आहे हे आपल्या लक्षात. म्हणजे इम्पॉर्टंट मुद्द्यांचा आणि मग त्याच्या उपमुद्द्यांचा आपण अभ्यास करत गेला पाहिजे. फाफट पसारा कुठलं तरी पुस्तकात भले मोठे हजारो पुस्तक येतात मग ते आपण वाचत सुटायची, पुढे पाठ मागे सपाट असं होत राहतं बऱ्याचशा लोकांचं. ते आपण अवॉइड केलं पाहिजे. पिन पॉइंटेड एक जबाबदार व्यक्ती म्हणून आपण स्वतःला मानलं पाहिजे आणि मग जबाबदार व्यक्तीला देशाच्या कुठल्या घटना घडामोडी यांच्या संदर्भामध्ये इंटरेस्ट असला पाहिजे. कोणकोणत्या गोष्टी त्याला माहीत असल्या पाहिजे. MPSC UPSC सारख्या स्पर्धा परीक्षातून प्रत्येक जिल्ह्यामधले जबाबदार मोठमोठे महत्त्वाचे अधिकारी निवडले जातात. मग त्या व्यक्तीला कोणकोणत्या गोष्टी माहीत असल्या पाहिजे असा आपण विचार करून त्या गोष्टींचा आपण जास्तीत जास्त स्टडी केला पाहिजे. फिलिपाईन्ससोबत होत असलेल्या ब्राह्मोस मिसाईलच्या संरक्षण कराराचा उल्लेख त्या राष्ट्रपतींनी केलेला आहे. मग काय काय भारताचे सध्या संरक्षण करार कोणाकोणाशी होतात, ब्राह्मोस मिसाईलचे काय स्पेशालिटीज आहेत, आणखी कोणकोणते मिसाईल्स आपल्याकडे आहेत, त्यांच्या कॅपॅसिटी काय काय आहेत, तर या अनुषंगानं आपण माहिती घेतली पाहिजे. त्याच्यानंतर स्टार्टअप उद्योगांच्या संदर्भामधला त्यांनी उल्लेख केलेला आहे आणि हे जे डिफेन्स च्या संदर्भातलं जे काही आपण आता मॅन्युफॅक्चरिंग चालू केलं आहे
तर राष्ट्रपतींना अशी माहिती पुरवली जाते की जवळपास 70% खरेदी ही भारतीय उद्योगामधून आपण करत आहोत आणि साधारणतः 500पेक्षा अधिक सामान संरक्षणाच्या संदर्भातले उपकरणं म्हणा किंवा छोटे छोटे पार्ट्स म्हणा, तर साधारणतः 500 पेक्षा अधिक अशा उपकरणांचं किंवा छोट्या छोट्या पार्ट्सचं आता खरेदी आपण भारतातूनच करू शकत होतो. म्हणजे संरक्षणाच्या संदर्भामध्ये स्वयंपूर्ण होण्याच्या दिशेनं आपल्या देशाची वाटचाल चालू आहे, याची माहिती राष्ट्रपतींनी दिलेली. मग हे संरक्षण संदर्भामध्ये काय परिस्थिती होती स्वातंत्र्याच्या काळामध्ये, मग त्याच्या पुढच्या जे काय 40-50 वर्ष याच्यात काय झालं आणि मग विशेषतः मागच्या ते 3 वर्षामध्ये 5 वर्षामध्ये काय आहे आणि पुढच्या 3, 5, 10 वर्षांचा आपल्या देशाचा काय प्लॅन आहे. तर या अनुषंगानं आपण माहिती घेत आणि वाढवत गेलं पाहिजे. पूर्वीच्या काळामध्ये अशी माहिती सहजासहजी मिळत नव्हती. मार्केटमध्ये जाऊन काही ती पुस्तकं शोधावी लागायची त्याच्या काही ठिकाणी. मग बऱ्याच वेळा आर्थिक अडचणीसुद्धा विद्यार्थ्यांना येतात की सगळीच पुस्तकं तर विकत घेऊ शकत नाही. मग आजच्या काळामध्ये मात्र आजच्या विद्यार्थ्यांना तुम्हाला गुगलसारखे काही महत्त्वाचे सर्च इंजिन्स अवेलेबल आहेत. त्याच्यावरती तुम्ही इंटरनेटचा वापर करून त्या गोष्टी घेऊ शकता, वेगवेगळ्या वेबसाईट. मात्र हे माहिती घेताना ऑथेंटिक ठिकाणावरूनच माहिती तुम्ही घेतली पाहिजे. जसे की डिफेन्सच्या संदर्भात, मग डिफेन्सच्या संदर्भामध्ये गव्हर्नमेंटचे वेबसाईट्स असतात, तर त्याच्यावरूनच तुम्ही माहिती घेतली पाहिजे. मग डिफेन्सच्या संदर्भात गव्हर्नमेंटचे काय प्लॅन्स आहेत, काय गव्हर्नमेंट करत आहे, म्हणजे ऑथेंटिक माहिती असते. जिल्हाधिकाऱ्यांच्या वेबसाईट्स असतात प्रत्येक जिल्ह्याच्या तुमच्या परिसराचा मिळवण्यासाठी. प्रत्येक स्टेटच्या असतात. आपण महाराष्ट्रातले लोक जर अभ्यास करतो तर महाराष्ट्र आणि देश, बाकीचे आंध्र प्रदेश आहे, तमिळनाडू आहे, पश्चिम बंगाल आहे, तर तिथला फार डिटेल अभ्यास काय आपल्याला करता येणार. पण महाराष्ट्राचा बऱ्यापैकी डिटेल्ड अभ्यास आपल्याला करावा लागतो आणि मग सेंट्रलमध्ये काही घडामोडी आहेत तर त्याचा आपल्याला अभ्यास करावा लागतो. 1 रँक 1 पेन्शन लागू केलेली आहे. जवळपास 4 दशकानंतर असा त्या राष्ट्रपतींनी उल्लेख केला की मग ते जे काही विचारविनिमय वगैरे चालू होते, लोकशाही पद्धत म्हटलं की त्याच्यामध्ये विरोध, ॲनालिसिस, चिकित्सा ह्या सगळ्या गोष्टी येतात. तर त्याच्यानंतर आपण हे 1 रँक 1 पेन्शन चालू केलेली आहे आणि त्याच्यासाठी साधारणतः 1,20,000 करोड रुपये आपण खर्च केला अशी माहिती राष्ट्रपतींनी दिलेली आहे. डॉक्युमेंट्सच्या अटेस्टेशनचा उल्लेख त्यांनी केलेला आहे. पूर्वी डॉक्युमेंट्स अटेस्ट करण्यासाठी विद्यार्थ्यांना असेल किंवा नोकरी करणारे, एखाद्या परीक्षेला बसू इच्छिणारे लोक त्यांना अटेस्टेशनसाठी वेगवेगळ्या अधिकाऱ्यांच्याकडे जावं लागायचं आणि बऱ्याच वेळा मग ते माहिती मिळायची, म्हणजे ते अटेस्टेशन मिळायला काही अडचणी यायच्या किंवा वेळ त्यांचा जायचा, अधिकाऱ्यांचा वेळ त्याच्यामध्ये जात असेल. तर या सगळ्या गोष्टींची जेणेकरून सेल्फ अटेस्टेशनचे गव्हर्नमेंटनं आता तरतूद केली, तर त्याचा उल्लेख राष्ट्रपतींनी केलेला आहे. केंद्र सरकारच्या भरतीचा उल्लेख त्यांनी केलेला आहे. ग्रुप सी आणि ग्रुप डी या 2 याच्यामधले इंटरव्ह्यूज आता आपण बंद केलेले आहेत अशी माहिती त्यांनी दिलेली आहे. तर काय हे कशासाठी बंद केले, काय परिस्थिती आहे सध्या, मग कुठल्या पद्धतीने ग्रुप सी आणि डीची भरती आता केली जाणार आहे. तर या अनुषंगाने आपले जे मुद्दे उपस्थित होतात त्या मुद्द्यांच्या अनुषंगाने आपण तयारी केली पाहिजे, म्हणजे ही आपली तयारी जास्त चांगली होत जाईल. शिक्षणाच्या संदर्भामध्ये उल्लेख करताना त्यांनी भारतीय भाषांचा वापर करण्याचा आपण आता सध्या प्रयत्न करत आहोत किंवा वापर वाढवण्याचा प्रयत्न करत आहोत. तर त्याचा उल्लेख त्यांनी केलेला आहे की इंजिनिअरिंगसारखे जे कोर्सेस आहेत ते सुद्धा आता आपल्याला स्थानिक भाषेमधून करता येतील, भारतीय भाषेमध्ये करता येतील, याचा उल्लेख त्यांनी केलेला आहे. नवीन जे एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स आपण स्थापन करतो त्याच्यामध्ये त्यांनी मागच्या 10 वर्षामध्ये 7 IIT, 16 IIIT, 7 IIM, त्याच्यानंतर 15 NIM, 315 मेडिकल कॉलेजेस आणि 390 नव्या युनिव्हर्सिटीज सुरू केल्या अशी माहिती दिलेली आहे. त्याच्यानंतर डिजिटल युनिव्हर्सिटी, स्टार्टअप इंडिया यांचा उल्लेख केलेला आहे. तर या एक मुद्दा समोर घेऊन त्याची आपण माहिती ॲडिशनल जेवढी आपल्याला मिळवता येईल तेवढी मिळवली पाहिजे. नीट पेपर लीकच्या संदर्भामध्ये त्यांनी उल्लेख केलेला आहे. ही एक वाईट घटना आपल्या देशामध्ये काही अशा घडत असतात, तर त्याचा उल्लेख त्यांनी केलेला आहे आणि त्याची दखल घेतलेली आहे. या संदर्भामध्ये संसदेने कडक कायदा बनवला आहे असं म्हटलेलं आहे. तर हा कोणता कायदा आहे, त्याचे काय डिटेल्स आहेत, त्याच्या संदर्भामध्ये काय सूचना किंवा प्रतिक्रिया आहेत, तर अशा गोष्टींची आपण माहिती करून घेतली पाहिजे. माय भारत अभियानाचा उल्लेख त्यांनी केलेला आहे. 10 करोड तरुणांना ची नोंदणी याच्यासाठी केलेली असं त्यांनी म्हटलेलं आहे. तर या माय भारत अभियान काय आहे याचा आपण अभ्यास केला पाहिजे. 2036च्या ऑलिम्पिक्सचा आपण उल्लेख केलेला आहे. त्यांनी 2036ला भारतामध्ये ऑलिम्पिक्स होणार आहेत अशा अर्थाचा त्यांनी उल्लेख केलेला आहे. मग याकडे थोडंसं आपल्याला लक्ष ठेवून मग त्या अनुषंगाने काय भारताची तयारी सुरू आहे, भारत काय तयारी करत आहे, इतर देश काय तयारी करतात, याच्या आधीचे ऑलिम्पिक्स कुठे झालेलं आहे. तर अशा अनुषंगाने आपण जे आपल्याला जास्त महत्त्वाचे मुद्दे वाटतील
किंवा जे आपल्याला माहिती मिळवणं शक्य असेल ती आपण त्या पद्धतीनं माहिती मिळवत गेली पाहिजे. 1 जुलै 2024 पासून भारतामध्ये भारतीय न्यायसंहिता लागू करण्यात आलेली आहे. तर या भारतीय न्यायसंहितेचा उल्लेख त्यांनी राष्ट्रपतींनी केलेला आहे. तर या भारतीय न्यायसंहितेची माहिती आपण घेतली पाहिजे आणि इंग्रजी दंडव्यवस्थेमध्ये बदल करून आता भारतीय न्यायसंहिता लागू करण्यात आली आणि याच्यामध्ये शिक्षेपेक्षा व्यक्तीला न्याय मिळवून देण्याकडे जास्त कल आहे किंवा न्यायाला प्राधान्य दिलं जाईल याचा उल्लेख राष्ट्रपतींनी केलेला आहे. त्याच्यानंतर CAAचा उल्लेख त्यांनी केलेला आहे, सिटिझनशिपच्या ॲक्टचा. तर याच्या विरोधामध्ये फार मोठ्या प्रमाणात गोंधळ, गैरसमज मध्यंतरीच्या काळामध्ये झालेले आहेत आणि काही स्थानिक नागरिकांना त्याचा त्रास होईल अशा शंका बऱ्याचशा लोकांनी उपस्थित केल्या. परंतु या कायद्याचा वापर करून तर शरणार्थींना सुद्धा नागरिकता देण्यास सुरुवात केलेली आहे असा उल्लेख राष्ट्रपतींनी केलेला आहे. फाळणीच्या काळामध्ये बऱ्याचशा लोकांना इकडून इकडे जावं लागलेलं आहे. त्यांचं बरंचसं नुकसान झालेलं आहे आणि त्यांच्या वाट्याला खूप हालापेष्ट आलेलं आहे. तर अशा नागरिकांना सुद्धा सन्मानपूर्वक जीवन जगता येईल असा सरकारचा प्रयत्न आहे. कारण आपले मानवतावाद हे एक महत्त्वाचं तत्त्व आहे, जागतिक संदर्भामध्ये आज मानलं जातं आणि विविध सरकारही मानवतावादाच्या दृष्टिकोनातून सुद्धा काम करत आहेत. भारतीय संविधानाने सुद्धा तेच उद्दिष्ट भारतीयांसमोर किंवा भारताच्या सरकारसमोर ठेवलेलं आहे. तर त्या दृष्टिकोनातून सरकार सध्या काम करत आहे. भारतीय संस्कृती जी आहे या भारतीय संस्कृतीचं योग्य प्रकारे संरक्षण व्हावं, सुधारणा व्हावी, चांगल्या गोष्टी जपल्या जाव्यात याचा सरकार प्रयत्न करत आहेत आणि त्या दृष्टिकोनातून नालंदा युनिव्हर्सिटीच्या पुनरुज्जीवनाचा उल्लेख राष्ट्रपतींनी केलेला आहे. तर त्या नालंदा युनिव्हर्सिटीच्या पुनरुज्जीवनाच्या संदर्भात काय घडामोडी घडलेल्या आहेत, काय तयारी सरकारची चालू आहे, काय प्रयत्न सरकारचे आहेत, तर या गोष्टींचा आपण माहिती घेतली पाहिजे. त्याच्यानंतर नवीन काही दिवस आपण साजरे करायला सुरुवात करणार आहोत. त्याचा उल्लेख राष्ट्रपतींनी केला. बिरसा मुंडा यांची जयंती जनजाती गौरव दिन म्हणून साजरा केला जाणार आहे. राणी दुर्गावतींची जयंती आहे. अहिल्यादेवी होळकरांची जयंती आहे, 300वी जयंती. त्याच्यानंतर गुरु नानक, गुरु गोविंद सिंह यांच्या जयंत्या. तर अशा दृष्टिकोनातून हे नवीन सर्वसमावेशक पद्धतीने म्हणजे सर्व समाज गटांना जे आपलेसे लोक वाटतात तर त्या सर्वांना आपण सर्वांनी मिळून सन्मान करणं आणि त्या अनुषंगानं जे काही त्यांनी महत्त्वाचे विचार मांडले असतील किंवा देशासाठी काही काम केलं असेल त्याचं स्मरण करणं, यासाठी हे दिवस आपल्याला साजरे करायचे असतात. त्याच्यानं सौराष्ट्र तमिळ संगम, काशी तमिळ संगम याचा उल्लेख त्यांनी केलेला. देशामध्ये वेगवेगळ्या समूहांचं मनोमिलन घडणं अतिशय गरजेचं असतं आणि त्या दृष्टिकोनातून हे काही अशा टाईपचे जे प्रोग्राम्स असतात ते काय भारतामध्ये राष्ट्रीय ऐक्य, कारण भारतीय संविधानानं सुद्धा राष्ट्राची एकता आणि अखंडता यांना महत्त्व दिलेलं आहे. तरी भारताची एकता जपण्यासाठी बंधुतेचा स्वीकार करण्याचा, पुरस्कार करण्याचा संविधानानं संदेश दिलेला आहे किंवा ते संविधानिकदृष्ट्या संविधानाच्या प्रास्ताविकेमध्ये सुद्धा आपलं बंधुता शब्द आहे, ऐक्य हा शब्द आहे, अखंडता हा शब्द आहे. तर त्या अनुषंगानं सरकार काय काम करत आहे तर त्याची माहितीसुद्धा आपण घेतली पाहिजे. डिजिटल पेमेंट्स, चंद्रयान यांचा उल्लेख त्याच्यानंतर राष्ट्रपतींनी मदर ऑफ डेमोक्रेसी, लोकतंत्राच्या संदर्भामध्ये भारताचा उल्लेख मदर ऑफ डेमोक्रेसी असा केला आहे. राज्यशास्त्राची बरीचशी पुस्तकं तुम्ही वाचली तर त्याच्यामध्ये ग्रीसचा उल्लेख त्यांनी मदर ऑफ डेमोक्रेसी असं इतरांनी केलेला दिसतो. बरीचशी भारतातली पुस्तकं आहेत ती पाश्चिमात्य लोकांची पुस्तकं वाचून त्याच्यावरून आहे तशी स्थानिक भाषेमध्ये बऱ्याच लोकांनी पुस्तकं लिहिली आहेत. परंतु भारताला सुद्धा आपण मदर ऑफ डेमोक्रेसी मानलं पाहिजे, कारण प्राचीन काळामध्ये भारतामध्ये सुद्धा लोकशाही नांदत होती याचा उल्लेख भारताच्या घटनाकारांनी डॉक्टर आंबेडकरांनी पार्लमेंटमध्ये संविधानाच्या संदर्भामध्ये चर्चा करत असताना स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही तत्त्व मी माझ्या आध्यात्मिक गुरुकडून म्हणजे गौतम बुद्धाकडून घेतलेली आहेत असं त्यांनी म्हटलं आहे. भारतामध्ये त्या काळात जे काही संघ होते त्या संघामध्ये लोकशाही चालत होती आणि ही जी लोकशाही चालत होती संघामध्ये, ही लोकशाही त्यांनी त्या काळामध्ये जी काही छोटी छोटी राज्य होती भारतातले, विशेषतः उत्तर भारतातली असतील तर त्याच्यामधूनच ती त्यांनी पद्धती घेतलेली होती. अशा पद्धतीचा उल्लेख डॉक्टर आंबेडकरांनी घटना समितीमध्ये केलेला. म्हणजे अशा गोष्टींचा अधिक अभ्यास करून मग हे भारताचं जे उज्ज्वल जे इतिहास असेल तो समोर आणणं हे आपलं सर्व भारतीयांचं महत्त्वाचं काम असतं. तर त्या दृष्टिकोनातून सुद्धा सरकारनं हा
फार महत्त्वाचा मुद्दा मला असं वाटतं की सरकार तो उपस्थित केला. मदर ऑफ डेमोक्रेसी असं त्यांनी भारताचा उल्लेख केलेला आहे. EVM मशीनच्या संदर्भामध्ये सध्या वादविवाद सुरू आहेत, परंतु राष्ट्रपतींनी EVM मशीन प्रत्येक कसोटी पार करून पुढे आलेली आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. तर देशातल्या विघटनकारी ताकदींच्या संदर्भामध्ये, अफरा पसरवणाऱ्यांच्या संदर्भामध्ये विश्वास ठेवू नका असं आवाहन त्यांनी केलेलं आहे. विश्वबंधुत्वाचा उल्लेख केलेला आहे. मानव केंद्रित ॲप्रोच आपण ठेवायचा आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. G7 आणि G20 यांचा उल्लेख केलेला आहे. नेबरहूड कंट्रीज फर्स्ट पॉलिसी याचा त्याने उल्लेख केला. काय आहे हे नेबरहूड फर्स्ट? कारण आपण तर आपलं तर चायनासोबत पण आपले वितुष्ट बऱ्याच मध्यंतरी निर्माण झालेलं होते. पाकिस्तानसोबत आपली भांडणं सतत चालू आहेत. म्हणजे अशा परिस्थितीमध्ये मग काय आपण आता चेंज करणार आहोत का पॉलिसी? पाकिस्तानसारख्या देशांसोबत आपण मैत्रीचे संबंध निर्माण करणार आहोत का? काय गव्हर्नमेंटचा विचार चालू आहे? तज्ज्ञांचा काय विचार चालू आहे? या दृष्टीने आपण विचार केला पाहिजे. इंडो पॅसिफिक कोऑपरेशन, ईस्ट एशिया किंवा युरोपियन युनियनसोबतचे आपले कोऑपरेशन यांचा उल्लेख राष्ट्रपतींनी केलेला आहे. तर या संदर्भामध्ये काय देशामध्ये घटना घडामोडी चालू आहेत, नजीकच्या काळामध्ये काय होणार आहे याचा आपण अभ्यास केला पाहिजे. मिडल ईस्ट इकॉनॉमिक कॉरिडॉर, इंडिया आणि मिडल ईस्ट यांच्यातला इकॉनॉमिक कॉरिडॉर याचा उल्लेख राष्ट्रपतींनी केलेला आहे आणि 21व्या शतकामधला हा एक गेम चेंजर बनेल असा उल्लेख त्यांनी केलेला आहे. इंडिया मिडल ईस्ट इकॉनॉमिक कॉरिडॉर. तर या अनुषंगानं आपण अधिक माहिती मिळवली पाहिजे. त्याच्यानंतर भारतीय संविधान आपण जे 26 नोव्हेंबर 1949ला स्वीकारलेलं आहे, येत्या नोव्हेंबरमध्ये त्या घटनेला 75 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यामुळं भारतीय संविधानाचं 75व्या वर्षाच्या कंप्लिशनचा उल्लेख राष्ट्रपतींनी केलेला आहे. अमृत महोत्सव जो भारतीय संविधानाचा आहे तर त्याचा उल्लेख त्यांनी केलेला आहे आणि संविधान हर कसौटी पर खरा उतरा आहे असं त्यांनी म्हटलं. म्हणजे आत्ताचं इलेक्शनच्या संदर्भात जर तुम्ही स्टेटमेंट्स वाचले तर ते काही लोकांच्या बाबतीमध्ये संविधानाच्या अनुषंगानं निगेटिव्ह विचार करत असल्याचा प्रचार मोठ्या प्रमाणामध्ये झालेला होता. तर त्या संदर्भामध्ये त्यांचं हे स्टेटमेंट आपण महत्त्वाचं मानलं पाहिजे. आणि मग 75 इयर्सच्या अनुषंगानं गव्हर्नमेंट काय काय करू इच्छितं किंवा काय काय करणार आहे हे आपण पाहिलं पाहिजे. संविधान हे काही फक्त राजकीय माध्यम नाही असं त्यांनी राष्ट्रपतींनी म्हटलेलं आहे. कारण त्याच्यामध्ये सोशल आणि इतर बरेचसे कंटेंट्स आहेत की जे देशाला अतिशय देशाच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे ठरणारे आहेत. त्याचा उल्लेख राष्ट्रपतींनी केलेला आहे. संविधान दिवस आम्हीच 26 नोव्हेंबरपासून सुरू केला. 26 नोव्हेंबर 2015पासून आपण संविधान दिवस साजरा करायला सुरुवात केली. तर त्याचा उल्लेख राष्ट्रपतींनी केलेला आहे. 370व्या कलमाचा त्यांनी राष्ट्रपतींनी उल्लेख केलेला आहे की 370वं कलम पूर्ण क्षमतेने आता संविधान जम्मू काश्मीरमध्ये पूर्ण संविधान लागू झालेलं आहे. 370व्या कलमामध्ये पूर्वी ज्या काही तरतुदी होत्या जम्मू काश्मीरला सर्व संविधान आहे तसं इतरांप्रमाणेच लागू होईल याची तरतूद आपण केलेली आहे याची माहिती. तर या मुद्द्यांच्या अनुषंगानं आपण अधिक माहिती काढत जर गेलो तर मग तो थोडासा पिन पॉईंट अभ्यास होईल. कारण तसे करंट अफेअर्स म्हटलं की शेकडो हजारो घडामोडी रोज घडत असतात. दररोजच्या पेपरमध्ये पाहिलं तर दररोज कमीत कमी 500 ते 1000 नवीन गोष्टी सगळे पेपर जर तुम्ही वाचले तर समजतात. मग ते याच्यातल्या कुठल्या गोष्टींची किती तयारी विद्यार्थ्यांनी करायची तर ते समजण्यासाठी महत्त्वाच्या लोकांच्या भाषणामध्ये ते कोणकोणत्या मुद्द्यांचा अशा समावेश करतात त्याच्यातून आपण काही मुद्दे ओळखले पाहिजे आणि मग त्या मुद्द्यांच्या अनुषंगाने आपण ॲडिशनल माहिती घेत गेलं पाहिजे. तर अशा पद्धतीने आपण गेलो तर आपली करंट अफेअर्स जो तयारी आहे ही चांगली होऊ शकेल. तर त्या दृष्टिकोनातून म्हणजे राष्ट्रपतींना किंवा प्रधानमंत्री कार्यालयाला किंवा सरकारला कोणते मुद्दे महत्त्वाचे वाटतात याची एक झलक आपल्याला याच्यातून मिळते. आता याच्या पलीकडचेही बरेचसे मुद्दे आहेत जसं की म्हणजे अनुसूचित जाती जमातीच्या समस्या आहेत, त्यांच्यावर होणारे अत्याचार आहेत, मणिपूरसारख्या घटना घडलेल्या आहेत देशामध्ये. आणखी काही गरिबी आहे, बेरोजगारी आहे, विषमता आहे, संविधानाच्या अंमलबजावणीच्या संदर्भातले प्रश्न असतील किंवा आंतरराष्ट्रीय काही घटना घडवणे अशा बऱ्याचशा गोष्टी असतात. पण सगळ्याच गोष्टी काही आपण अभ्यास करू शकत नाही. त्यातल्या काही महत्त्वाच्या गोष्टी समोर ठेवून त्यांची आपल्याला अधिक तयारी करावी लागते. परंतु कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या समोर ठेवायच्या हे सुद्धा समजणं अवघड असतं. तर ते समजून घेण्यासाठी आपण ह्या अशा भाषणांचा सुद्धा अभ्यास केला पाहिजे. त्याच्यातून आपल्याला एक जबाबदार नागरिक म्हणून देशासमोरचे महत्त्वाचे प्रश्न घटना घडवणेही समजतात आणि स्पर्धा परीक्षांसाठीचा जो अभ्यास असतो तर त्याची पण चांगली तयारी होते. 18वे लोकसभेचे
त्याच्यामध्ये विकसित भारत हे आपण ध्येय ठेवलेलं आहे आणि प्रत्येक नागरिकाने या दृष्टिकोनातून तयारी केली पाहिजे किंवा त्याच्याकडे लक्ष ठेवलं पाहिजे असं आवाहन राष्ट्रपतींनी केलं आहे. त्या राष्ट्रपतींच्या अभिभाषणामध्ये यावेळीच्या काय काय महत्त्वाचे मुद्दे होते हे आपण आजच्या या चर्चेमध्ये पाहिलेलं आहे. तर ते मुद्दे तुम्ही लक्षात ठेवून किंवा कुठंतरी त्यांचं टिप्पण करून त्या मुद्द्यांच्या अनुषंगानं ॲडिशनल माहिती जिथून जशी मिळेल तशी ती तुमच्या डेटाबेसमध्ये स्टोअर करत गेलं पाहिजे किंवा ॲड करत गेली पाहिजे. जे काही तुमचे नोटबुक असेल किंवा जे काय असेल त्याच्यामध्ये त्या गोष्टी नोंद करत त्यांचं तुम्ही पुन्हा पुन्हा त्या गोष्टींची उजळणी करत जर गेलात आणि नवीन त्या अनुषंगानं घडणाऱ्या घटना घडामोडी त्याच्यामध्ये ॲड करत गेलात तर तुमचा चालू घडामोडींचा चांगला अभ्यास होऊ शकेल.